मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या काही जागांवर वंचित बहुजन आघाडीचा दावा. जागा वाटपात 10 ते 15 जागांवरती वाद. काँग्रेसकडून वंचितला 60 पेक्षा जास्त जागा देण्यावर एकमत. यावर आज तोडगा निघण्याची शक्यता. सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. आणखी काही माजी नगरसेवकांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जळगावात महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सन्मानजनक जागा मिळवण्यासाठी ठाम. भाजपकडून राष्ट्रवादीला केवळ 4 ते 5 जागांचाच प्रस्ताव दिल्याची माहिती. नाशिकमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस पदाधिकारी आज मुंबईत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार. नाशिक आणि महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याची स्थानिक काँग्रेसनं तयारी दाखवली. अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी आपची पहिली उमेदवार यादी जाहीर. 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून आम आदमी पार्टीनं संपूर्ण जागा स्वबळावर लढणार असल्याचंही जाहीर केलंय. विदर्भातल्या काही महानगरपालिकांमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावतीसाठी महायुती एकत्र. 4ही ठिकाणी शिवसेनेचा मान सन्मान ठेवण्याचं मंत्री बावनकुळेंचं आश्वासन. उदय सामंत, नवनीत राणांच्या बैठकीनंतर युतीवर शिक्कामोर्तब. अमरावती महानगरपालिकेत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पार्टीचं जागा वाटप निश्चित झाल्याची चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप 45 ते 50 तर 18 ते 20 जागांवर शिवसेना आणि 9 ते 12 जागा युवा स्वाभिमान पार्टीला देण्याचे ठरलंय अशी चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आज प्रचाराचा शुभारंभ करणार. संध्याकाळी 6 वाजता क्रांती चौकातून मशाल रॅलीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर. यादीमध्ये 10 उमेदवारांच्या नावाचा समावेश. नागपुरात काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित. 6 पैकी 5 मतदारसंघातील वॉर्डमधले उमेदवार निश्चित झाल्याची माहिती. नितीन राऊतांच्या उत्तर नागपूरमधले उमेदवार मात्र अजूनही अनिश्चित. मित्रपक्षांना जागा दिल्या तर तिथे काँग्रेस उमेदवार देणार नाही अशीही माहिती. गणपतीला सांताक्लॉजच्या रूपात दाखवणाऱ्या चित्राचा हिंदू महासभेकडून निषेध. हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक. गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी असे चित्र रशियन चित्रकार निकास सॅफ्रनोव्ह यानं काढलंय. वाशीमध्ये आजपासून 2 दिवस वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन. साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येनं ग्रंथदिंडीत उपस्थिती. विविध चर्चासत्र, परिसंवाद आणि कवी संमेलनाचंही आयोजन. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. दररोज 1 ते 1.5 लाख भाविक देवीचं दर्शन घेत आहेत. सलग सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देताना देवीचं दर्शन. सलग सुट्ट्यांमुळे शेगावातील गजानन महाराज मंदिरात लाखो भाविक दाखल. मात्र मंदिर परिसराची सुरक्षा वाऱ्यावर. मंदिर परिसरात एकही पोलीस कर्मचारी नाही. सिंधुदुर्गात सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती. राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची पसंती. सुट्ट्या आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात भाविकांची गर्दी. गर्दीच्या नियंत्रणासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश बंद करत बिडकर पायऱ्यांमागे भक्तांना दर्शनासाठी मंदिरात सोडलं जात आहे. ठाण्यात पोखरण रोड नंबर 2 इथे बिबट्या आढळल्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बेथनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईटवरती बिबट्या आढळला. भंडाऱ्यातील लाखांदूरच्या चपराड पहाडीवरती अस्वलाचा वावर. पहाडावर मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीती. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नवीन वर्षाचं गिफ्ट. दादर तिरुनेलवेली एक्सप्रेसच्या डब्यात वाढ. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे दादर तिरुनेलवेली आणि यशवंतपूर कारवार या दोन्ही गाड्यांची आसन क्षमता वाढवली. नववर्षाचं स्वागत धूमधडाक्यात करण्यासाठी मध्य रेल्वेवर 4 विशेष लोकल चालवण्यात येणार. मुंबईमध्ये ठिकठिकाणी रात्री जागर करून नववर्षाचा जल्लोष साजरा केला जात असल्यानं पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. आजपासून देशभरात रेल्वेचा प्रवास महागला. सामान्य ते एसी ट्रेनपर्यंत भाडेवाढ लागू असेल. आता प्रवाशांना किलोमीटर मागे 1 ते 2 पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. वर्षभरातली रेल्वेची ही दुसरी भाडेवाढ. अयोध्येत कोरियाची राणी हियोच्या पुतळ्याचं अनावरण. खराब हवामानामुळे कोरियन शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलं नाही. राणी हियोचा हा पुतळा भारत कोरियाच्या मजबूत संबंधाचं उदाहरण. तिरुपतीच्या तारिगोंडा येथील
वेगबंबा अन्नप्रसाद केंद्राला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट. मोहन भागवत यांनी भाविकांसह अन्नप्रसादाचं सेवन केलंय. बीएसएफचे महासंचालक प्रवीण कुमार यांच्याकडून भारत बांगलादेश सीमेला भेट. सुरक्षेचा आढावा घेतला. बांगलादेशातील हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमार यांची भेट. खालिद झिया यांचा पुत्र तारिक रहमान तब्बल 17 वर्षांनी बांगलादेशात परतले. बुलेट प्रूफ बसमधून तारिक रहमान यांचा रोड शो. तारिक रहमान यांच्या स्वागतासाठी 1 लाखाहून जास्त बीएनपी कार्यकर्ते जमले. इंडोनेशियात पुराचा कहर कायम. सततच्या पावसामुळे रहिवासी भागात पाणी शिरलं. नागरिकांनी छतावर जाऊन प्राण वाचवले. ग्रीसमध्ये काही तास झालेल्या मुसळधार पावसानं पुराचं साम्राज्य. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. अनेक कारही पुरात बुडाल्याचं दृश्य. पुरामुळे जनजीवन विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.